अक्कलकोट येथील फतेसिंग मैदानाजवळून 2 दिवसांपूर्वी चोरीस गेलेली मोटरसायकल फक्त 4 दिवसात शोध लावून मुद्देमाल जप्त करण्यात आला. उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या पथकाला मोठे यश आले आहे. यात एकूण 8 मोटरसायकली जप्त करून दोघा सराईत आरोपींना अटक केली आहे. समर्थ कामाठी रमेश ममाणे यांची मोटरसायकल चोरीस गेली होती. याबाबत गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पवार आणि डीबी पथकातील अंमलदारांनी दोन्ही गुन्ह्यातील मोटरसायकल चोऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला. पोलिसांनी शोध घेऊन 2 आरोपींना अटक करून 8 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. ही कामगिरी पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव चिंचोळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश अंगुले, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद शिंपाळे, शिवलिंग स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे, केदार सुतार यांनी तपास केला आहे. अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे जानेवारी महिन्यामध्ये मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे दाखल होते. सदर गुन्हे दाखल झाल्यानंतर गाडी चोरीचं प्रमाण लक्षात घेता माननीय पोलीस अधीक्षक साहेब कुलकर्णी साहेब, ॲडिशनल SP प्रीतम यावलकर साहेब तसेच DYSP यामावर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन DB पथकातील पोलीस उपनिरीक्षक पवार व त्यांचे पथक PC शिंपाळे, PC स्वामी, PC जवळगे, पोलीस हवालदार चिंचोळकर व पोलीस हवालदार अंगोले व इतर पथक यांनी गोपनीय गुप्तवार्ता माहिती काढून यातील 2 आरोपी नामे सिद्धाराम शिवशंकर जोते वय 26 वर्ष व लक्ष्मण हाजी मलंग माने वय 32 वर्ष राहणार गौडगाव तालुका अक्कलकोट यांना अटक करून गुन्ह्यातील गाड्या जप्त केल्या आहेत. त्या व्यतिरिक्त एकूण 7 मोटरसायकली त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या असून गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर आतापर्यंत किती गाड्या आहेत? आतापर्यंत 7 गाड्या जप्त केलेल्या आहेत. पुढील तपास कोण करेल? पुढील तपास पोलीस PSI पवार आणि पोलीस हवालदार अंगुले यांच्या मार्फत तपास सुरू आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.